साधू श्रेष्ठ आहेत याचा अर्थ असा आहे की इतर नाही, कारण हे पाप युग आहे. चांगल्यांची बुद्धी सुद्धा भ्रष्ट करणार युग आहे. बहुतेक भ्रष्ट केले जातात आणि अशा भ्रष्ट युगामध्ये साधू एवढेच फक्त चांगले राहतात किंवा जे चांगले राहतात त्यांना साधू म्हणतात. इतर युगामध्ये इतर लोक सुद्धा साधू स्वभावाचे होते. राजे महाराजे सुद्धा साधू स्वभावाचे होते आणि साधू प्रमाणे वर्तन करणारे होते. असे पुष्कळ महाराज झाले आहेत. पण कलियुगामध्ये मात्र फक्त साधूच श्रेष्ठ मानले जातात अथवा जे साधू वर्तन करतात ते श्रेष्ठ मानले जातात, अन्य नाही. पण अन्य काय? अन्य म्हणजे आचरण भ्रष्ट, ते खाली जातात, त्यांचं अधोगमन होत, म्हणजे त्यांचं ऊर्ध्वगती होत नाही, ऊर्ध्वगमन होत नाही. ऊर्ध्वगमन होत नाही याचा अर्थ ऊर्ध्वगमनाकरता जे करायला हवं ते केलं जात नाही. ऊर्ध्वगती जी होते त्याच्याकरता तसं आचरण, तसं वागणं, तसं व्हायला पाहिजे तर ऊर्ध्वगती. पण कलियुगातली महती अशी बहुतेक अधोगतीलाच जास्त, ऊर्ध्वगतीला कमी. म्हणजे सात्विक प्रजा कमी आणि ऊर्ध्वगती कोणाची होते? ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्थः. सत्वगुणी जे असतात त्यांची ऊर्ध्वगती होते. आणि या युगामध्ये सात्विक वागणारे फार कमी आहेत. जिकडे तिकडे आपल्या पायानं सात्विक आहार नाही, सात्विक वर्तन, सर्व बाबी कला झालेल्या आहेत. अशा या युगामध्ये जे खरे साधू आहेत ते महान आहेत. त्यांचा महिमा काय